पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर सोमवारी कळंबोली येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आणि दूरगामी भूमिका मांडत पनवेलकरांना मोठा दिलासा दिला असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। पनवेलच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले असून यामुळे आता पनवेलकरांना मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की या संपूर्ण योजनेचा आर्थिक भार पनवेल महानगरपालिकेवर पडणार नाही, ही बाब अत्यंत दिलासादायक आहे। त्यामुळे महापालिकेच्या इतर विकास कामांसाठी निधी उपलब्ध राहणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे। पायाभूत सुविधा, तिसरी मुंबई, पुनर्विकास तसेच विविध प्रकल्पांच्या विकासावर भर दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली। ते म्हणाले की विरोधकांच्या जाहीरनाम्यात विकासावर भर नसून केवळ टीका आणि दिशाभूल करण्याचे प्रयत्न दिसून येतात। आम्ही 65% टॅक्स माफ करू, अशा प्रकारची अवास्तव आश्वासने दिली जात असून ज्यांना निवडून यायचे नसते ते काहीही बोलू शकतात, असा सडेतोड टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला असून त्याचा उल्लेखही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केला। पनवेलच्या पाणी प्रश्नासह शहराच्या एकूणच विकासासाठी राज्य सरकार ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेत असल्यामुळे येत्या काळात पनवेलचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वासही आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला। आता पाण्याचा विषय साहजिकच आहे, त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले की एक कर्जतमधलं शिलार धरण 550 MLD आणि त्याच्यासाठी आता कालच मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व्हेमध्ये सुद्धा जाहीर केलं की खर्च MMRDA करण्यात पालिकेवरती खर्चाचा भार नाही। मला कल्पना आहे आपल्या सगळ्यांनी सातत्यानं पालिकेच्या हिताची काळजी घेतलेली आहे। पालिकेचा रुपयानं रुपया चांगल्या पद्धतीने कसा खर्च होईल यावर आपला सातत्यानं कटाक्ष राहिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याचा खर्च पालिकेवर नाही भार टाकणार, त्याच्यामध्ये आम्ही MMRDA उभे करेल आणि कशा पद्धतीनं पुढे कॉन्ट्रीब्युशन होईल ते बघू, पण सुरुवातीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला त्याचा भार पालिकेवर लागणार नाही। हे खूप मोठा रिलीफ एका अर्थानं मुख्यमंत्री महोदयांनी तो दिलेला आहे की मुळातच ते संकल्पित आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये पुढेही कार्यवाही झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या बरोबरीनं या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातून जे अन्य सगळ्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत त्याचाही उल्लेख या ठिकाणी केला आणि या सगळ्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढेल, पाण्याची गरज त्यामुळे भागते आहे, बाकीचं सगळं नेटवर्क आहे, यामुळे निश्चित आहे रोजगार वाढणार आहे। या परिसरामधल्या लोकांना या ठिकाणी हा रोजगार वाढणार आहे। मग नैना शहर असेल, तिसरी मुंबई जी होती आहे त्या तिसऱ्या मुंबईच्या बाबतीमध्ये उल्लेख झाला, या सगळ्यामुळं पनवेल एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून एस्टॅब्लिश होईल हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे। मला असं वाटतं की आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून त्यांचे आम्ही आभार मानले पाहिजे की इतक्या मायन्युटली एक राज्याचा मुख्यमंत्री एकेका शहराचा विचार करतो आणि त्यामुळे खरोखरच या परिसरामधले जे सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी हे त्या ठिकाणी आलेले होते, नंतरही अनेक जण आम्हाला भेटले, त्यांनी समाधान व्यक्त केलं की जवळपास मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विषयावरती आपलं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो या प्रचाराच्या दरम्यान आम्ही प्रचार करत असताना आम्ही सातत्यानं विकासावरच भर दिला, जो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल त्यांच्या सगळ्या संवादाचा कळीचा मुद्दा होता। आणि विकास हेच आता सर्व मतदारांच्या मनातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे की त्याच्या आधारावरच ते आज या परिसरात राहत आहेत, त्या परिसरामध्ये त्यांचं राहणं खऱ्या अर्थानं मला वाटतं सार्थ ठरू शकतं आणि म्हणून आम्ही विकासाची भाषा त्या प्रचाराच्या दरम्यान केली। दुर्दैवानं विरोधकांकडे त्यांनी केलेलं काही मांडायला नव्हतं, त्यामुळे त्यांनी सुद्धा काही जाहीरनामा काढला आहे, त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी मांडायचा प्रयत्न केला आहे, टीकेशिवाय त्याच्यामध्ये फार काही आहे असं मला वाटत नाही। आणि मग कुठेतरी अचानकपणानं सांगायचं आम्ही असा टॅक्स 65% माफ करू, मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यांना अतिशय सडेतोडपणानं उत्तर दिलं आहे की ज्यांना निवडून यायचं नाही ते काही आश्वासन देऊ शकतात, ज्यांना निवडून यायचं नाही टीका कुठल्याही पातळीची करत आहे। माझ्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्या आहेत आणि मला व्यक्तिशः सगळ्या आरोपांचं टीकेचं मला आणि आमचे माजी सभागृह ते परेश ठाकूर यांना टीकेचं धनी बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला।